श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. नामाने वासना नाहीशी होते असे आपण सांगता, ती कशी नाहीशी होते? महाराजांचं उत्तर: अंधाराला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्य नसणे म्हणजे अंधार असणे. नाम म्हणजे तो भगवंत आहे, मी नाही. भगवंत आहे तिथं ज्ञान आहे. ज्ञान आहे तिथे अज्ञान नाही. वासनेचा जन्म अज्ञानात आहे. अज्ञान नाही तिथे वासना नाही. भगवंत आहे तिथे अज्ञान नाही. नाम आहे तिथे भगवंत आहे. म्हणजे नामाने वासना नाहीशी होते. वासनांच्या पायऱ्या 4. पहिली पायरी: पापवासना मनात आल्याबरोबर हातून वाईट कर्म घडणे. दुसरी पायरी: पापवासना मनात येणे पण हातून पापकर्म सहसा घडत नाही. तिसरी पायरी: मनात येणाऱ्या सर्व वासना सद्वासनाच असतात. आणि चौथी पायरी: मनात भगवंत भरल्यामुळे वासना येण्यास अवकाशच उरत नाही. नामाचा अभ्यास करणारा माणूस या पायऱ्या नकळतच चढत जातो व सिद्धावस्थेला पोचतो. प्रश्न क्रमांक 2. महाराज, आवड म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड असते. पण आवड म्हणजे खरं काय? ज्यामध्ये पडले असता दुःखाची जाणीव कमी होते, तिचे नाव आवड होय. आणि अशा प्रकारची आवड जन्मताच सर्व भूतमात्रांना असते. वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात. अखंड नामात राहिला तर दुःखाची जाणीव होणे शक्यच नाही. म्हणूनच नामाची आवड लावून घ्यावी. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.